धुळे शहराच्या विविध भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्याच्या तोंडावर देखील धुळे महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। शहरातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। पक्षाच्या वतीने शहरातील पारोळा रोड या ठिकाणी रस्त्यावरच बसून अनोखे भजन आंदोलन करण्यात आले। या हटके आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। यावेळी बोलताना शिवसेना उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली। त्यांनी सांगितले की शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत आणि प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। चौधरी यांनी प्रशासनाला इशारा दिला की पुढील काही दिवसात जर रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर शिवसेना यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करेल। आज आम्ही पारोळा रोड पवनपुत्र चौक ते पारोळा चौफुलीपर्यंत झालेल्या रस्त्याची दयनीय अवस्था वारंवार निवेदन देऊनही या रस्त्याचं काम होत नाहीये। इथे या रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। असं वाटतं की चंद्रावर फिरतोय आपण। इथे दुर्घटना होत आहे, अपघात होत आहेत। इथे शाळा आहेत, कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, तरी सुद्धा प्रशासन याच्याकडे लक्ष घालत नाही। आज प्रशासनाला आम्ही इशारा देतो, जर येत्या 8 दिवसात जर यांनी या रस्त्याचं काम केलं नाही तर पुढचं आंदोलन हे शिवसेना स्टाईलने होईल। मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो, आज चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पारोळा रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या 1 महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं। त्यांनी छुटूक मुटूक मुरुम टाकलं होतं, पण आता या रस्त्यावर आहे ना, वराडे अंडे विक्रीपासून तर थेट पारोळा रोड चौफुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत, तरी ते इथं यायला तयार नाही। इथं रोज ऍक्सिडेंट होऊन राहिले। इकडनं शाळा आहेत, रुग्णालय आहेत, हॉस्पिटल आहेत, दवाखाने आहेत, अनेक लहान मुलं जातात, गर्भवती महिला जातात, त्या मार्केट आहे। रोज कोणाचं कंबरडं मोडणं, कोणाचा हात मोडून राहिले, कोणाचे पाठ मोडून राहिले। हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले। ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांना जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमचा फोन उचलत नाहीये। येत्या स्वरूपात इथं जर काही झालं तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल। तर येत्या काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर प्रचंड स्वरूपाचा मोर्चा काढण्यात येईल अशी शिवसेना चंद्रशेखर विभागाच्या वतीने आम्ही मागणी करतो। NTV न्यूज मराठी, धुळे।